व्हेरी गुड मॉर्निंग. मी सहाय्यक प्राध्यापक संदीप लोखंडे, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे. आपण आता इन्कम फ्रॉम सॅलरी असेसमेंट इयर 2020-21 या वर्षाच्या इन्कम टॅक्स मधील अमेंडमेंट्स आता आपण बघणार आहे. सुरुवातीला आपण सॅलरीची बेसिक कन्सेप्ट काय आहे ती आपण बघूया. ए रेग्युलर पेमेंट युजली मेड monthly by employer under a contract of employment to an employee. सोप्या भाषेमध्ये एम्प्लॉयर एम्प्लॉई रिलेशनशिप मध्ये एम्प्लॉईला जी रक्कम एम्प्लॉयर कडून मिळते त्याला आपण सॅलरी म्हणतो. अंडर सेक्शन 15 एनी सॅलरी ड्यू फ्रॉम एम्प्लॉयर और फॉर्मर एम्प्लॉयर. आत्ताचा एम्प्लॉयर असेल किंवा तुम्ही पूर्वी त्याच्याकडे काम करत असाल अशा व्यक्तीकडून तुम्हाला जी काही रक्कम मिळते ते सॅलरी मध्ये येणार आहे. एनी सॅलरी पेड और अलाउड टू हिम इन द प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयर मध्ये त्याला जेवढी सॅलरी पेड केलेली आहे किंवा त्याला देण्याचं ठरलेलं आहे ती सर्व रक्कम सॅलरी मध्ये येणार आहे. लास्ट पॉइंट, an employer or former employer if it is not charged to income tax in the earlier previous year. जी रक्कम मागच्या वर्षामध्ये म्हणजे प्रिव्हियस इयर मध्ये दिलेली आहे आणि त्याच्या आधी कोणत्याही वर्षामध्ये ती इन्कम टॅक्सला चार्ज केली नसेल अशी रक्कम या ठिकाणी सॅलरी मध्ये येणार आहे. नेक्स्ट आहे बेसिस ऑफ चार्ज. इन्कम फ्रॉम सॅलरी इज टॅक्सेबल ऑन ड्यू और रिसीट बेसिस विच एव्हर इज अर्लियर. सॅलरी ड्यू कधी आहे किंवा ती तुम्हाला मिळतीये कधी, या दोन्ही पैकी जो इन्सिडन्स आधी घडेल त्यावेळेस सॅलरी काय असेल, टॅक्सेबल असेल. पण दोन्ही पैकी एकदाच टॅक्सेबल होऊ शकेल. अंडर सेक्शन 17 सबसेक्शन 1 सॅलरी इन्क्लूड्स वेजेस, annuity, pension, gratuity, fees, commission, allowances, perquisites, or profit in lieu of salary, advance salary, amount transfer from unrecognized provident fund to recognized provident fund, contribution of employer to recognized provident fund in excess of the prescribed limit, leave encashment, compensation as a result of variation in service of contract, contribution made by central government to the account of an employee under a notified pension scheme. हे सर्व पॉइंट सॅलरी मध्ये येणार आहे सेक्शन 17 नुसार. जनरली आपण सॅलरी जर बघितली त्याच्यामध्ये जे काही पॉइंट्स आपल्याला जे बघतो आपण ते याच्यामध्ये आपण पॉइंट्स क्लासिफाय करू शकतो. पहिला पॉइंट बेसिक सॅलरी, त्यानंतर जे परफॉर्मन्स चांगला दिल्यामुळे तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळतात त्याला एक्स्ट्रा बेनिफिट्स मिळतात त्याला आपण इन्सेंटिव्ह म्हणतो. तर सर्वच एम्प्लॉईला काही बेनिफिट्स दिले जातात, ते कॅश मध्ये असतील किंवा काइंड्स मध्ये असू शकतात, तर त्याला आपण परक्विजिट्स म्हणतो. त्याच्यानंतर अलाउन्सेस काही तुम्हाला मिळू शकतात, फिक्स पेमेंट असतं तुम्हाला मंथली काही ठराविक खर्च करण्यासाठी, ग्रॅच्युटी असेल किंवा पेन्शन असेल, या स्वरूपामध्ये आपण क्लासिफाय करू शकतो. आता आपण पहिल्यांदा आपण बघणार आहे अलाउन्सेस. आता अलाउन्सेस म्हणजे काय? अलाउन्स इज अ फिक्स मॉनिटरी अमाउंट पेड बाय द एम्प्लॉयर फॉर मीटिंग सम पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. काही ठराविक असे खर्च पेड करण्यासाठी कंपनीकडून एम्प्लॉईला काही रक्कम दिली जाते. मग हे जे काही रक्कम दिली जाते त्याला वेगवेगळे अलाउन्सेस असं नाव दिलं जातं. तर हे अलाउन्सेस जे त्याच्या 3 कॅटेगरी आपल्याला करता येतात. पहिला पॉइंट आहे फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स, दुसरा पॉइंट आहे तो फुल्ली एक्झम्प्टेड अलाउन्सेस आणि तिसरा आहे तो पार्टली एक्झम्प्टेड अलाउन्सेस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पॉइंट्स बघणार आहे. पहिला पॉइंट आहे फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस. या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला जे दिसत आहेत हे सर्व अलाउन्सेस फुल्ली टॅक्सेबल आहेत. ह्याच्यासाठी कोणतीही सूट मिळत नाही. डिअरनेस अलाउन्स, सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स, फॅमिली अलाउन्स, मेडिकल अलाउन्स, टिफिन अलाउन्स, परफॉर्मन्स अलाउन्स, प्रोजेक्ट अलाउन्स, सर्वंट अलाउन्स, फॉरेन अलाउन्स, वॉर्डन अलाउन्स, वॉशिंग अलाउन्स
आणि कंटिन्युअसली आपण ही लिस्ट बघू शकतो पुढे. यामध्ये कन्व्हेन्स अलाउन्सचे पॉइंट्स थोडे महत्वाचे. चेक करा सेकंड पार्ट मध्ये, सेकंड कॉलम मध्ये शेवटचे 3 पॉइंट. कन्व्हेन्स अलाउन्स फॉर पर्सनल पर्पज टोटली टॅक्सेबल असणारे. कन्व्हेन्स अलाउन्स अनस्पेंड अमाउंट टॅक्सेबल असणारे. कन्व्हेन्स अलाउन्स फॉर जर्नी बिटवीन ऑफिस अँड रेसिडेन्स हा असणारे टॅक्सेबल. नेक्स्ट, फुल्ली एक्झम्प्टेड अलाउन्सेस. एक थोडक्यात आपण जर का बघायचं म्हणालं तर फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस आणि फुल्ली एक्झम्प्टेड अलाउन्सेस मध्ये आपल्याला मेजर डिफरन्स काय दिसतो, महत्वाचा डिफरन्स. तर जे अलाउन्सेस फुल्ली टॅक्सेबल आहेत ते सगळे तुम्हाला पर्सनल रिझन साठी मिळालेले आहेत. आणि फुल्ली एक्झम्प्टेड अलाउन्सेस कोणते आहेत की जे तुम्हाला परफॉर्मन्स ऑफ ड्युटी साठी मिळालेले असतात अलाउन्सेस, ते काय असतील, फुल्ली एक्झम्प्टेड असतील. फर्स्ट पॉइंट, व्हेकल अलाउन्स, ऑल एक्सपेंडिचर फॉर ऑफिशियल पर्पज. म्हणजे तुम्हाला ऑफिसच्याच कारण खर्च प्रवासासाठी तुम्हाला ती रक्कम दिली आहे, त्यामुळे ती एक्झम्प्टेड आहे. लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन, जर का तुम्ही प्रवास केला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ती सूट मिळणार आहे. कन्व्हेन्स अलाउन्स ऑफिशियल पर्पज हा टोटली एक्झम्प्ट असणार आहे. एनी अलाउन्स फॉर परफॉर्मिंग ऑफिशियल ड्युटी, तुम्हाला ड्युटी परफॉर्म करण्यासाठी जी काही रक्कम दिली जाईल अलाउन्स म्हणून, तर ती टोटली काय असेल, एक्झम्प्टेड असेल. तर तिसरा पॉइंट हा आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे, पार्टली एक्झम्प्टेड अलाउन्सेस. यातला ठराविक रकमेपर्यंत, मर्यादेपर्यंत रक्कम एक्झम्प्टेड असतील, त्याच्या पुढची रक्कम ही टॅक्सेबल असते. त्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. यातला पहिला पॉइंट आहे हाऊस रेंट अलाउन्स. सेक्शन 13 सबसेक्शन ए नुसार या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करतो. तर हाऊस रेंट अलाउन्स हा एक्झम्प्टेड किती असणार आहे, एक्झम्प्ट लिस्ट ऑफ द 3 पॉइंट्स. या ठिकाणी जे सुरुवातीला 3 पॉइंट्स दिलेत त्यापैकी जी रक्कम लहान असेल ती रक्कम काय असणार आहे, एक्झम्प्टेड असणार आहे. फर्स्ट पॉइंट, HRA रिसिव्ड, तुम्हाला वर्षभरात जो HRA मिळतो ती रक्कम. सेकंड पॉइंट, रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी. रेंट तुम्ही जेवढं पेड केलंय वर्षभरामध्ये, तुम्ही जर रेंटेड हाऊस मध्ये राहत असाल तरच ह्याची वजावट मिळते आपल्याला. ते वर्षभरात तुम्ही जेवढं रेंट पेड केलंय त्यातून जी तुमची HRA ची सॅलरी असेल त्याच्या 10% रक्कम वजा करायची. तिसरा पॉइंट आहे 40% और 50% ऑफ सॅलरी. सॅलरी हिथं सुद्धा कोणती घ्यायची, HRA ची सॅलरी घ्यायची. HRA म्हणजे काय, हाऊस रेंट अलाउन्सचा शॉर्ट फॉर्म येतो. मग आता ह्या तिन्ही पैकी लहान रक्कम आहे, पण या ठिकाणी बघा आता नोट दिल्यात. पहिली नोट काय, सॅलरी फॉर HRA. या ठिकाणी दुसऱ्या पॉइंट मध्ये सॅलरी शब्द आहे, तिसऱ्या पॉइंट मध्ये सॅलरी शब्द आहे. त्या सॅलरी मध्ये कोणते पॉइंट येतात, तर पहिला पॉइंट बेसिक सॅलरी, दुसरा पॉइंट डिअरनेस अलाउन्स, शॉर्ट मध्ये त्याला आपण DA म्हणतो. ऍप्लिकेबल म्हणजेच ऍप्लिकेबल फॉर रिटायरमेंट बेनिफिट. तिसरा पॉइंट आहे पर्सेंटेज कमिशन ऑन सेल्स. या तिन्ही पॉइंटची बेरीज करायची आणि जी सॅलरी येईल त्याला म्हणायचं सॅलरी फॉर HRA. आणि या तिन्ही पॉइंट साठी तीच सॅलरी आपण घेणार आहे. आता चेक करा सेकंड नोट. व्हाईल कॅल्क्युलेटिंग 40% और 50% ऑफ सॅलरी, या ठिकाणी तिसरा पॉइंट जो दिलेला आहे त्याच्यामध्ये 40% आणि 50% सॅलरीच्या सांगितले. मग 40% कधी घ्यायचे, 50% कधी घ्यायचे. नोट सेकंड, इफ रेंटेड हाऊस इज सिच्युएटेड इन मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, 50% ऑफ सॅलरी शुड बी कॅल्क्युलेटेड. अशा वेळेस किती घ्यायचे, 50%. देशातील 4 महत्वाच्या मेट्रो सिटी मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, याच्या व्यतिरिक्त कोणतंही शहर असेल, कोणतंही गाव असेल, त्या ठिकाणी किती घ्यायचे, सॅलरीच्या 40% रक्कम घ्यायची. मग त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक सर्व शहरं आली, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई सोडून 40%. तिसरी नोट चेक करा. या ठिकाणी नो एंटायटलमेंट फॉर एक्झम्पशन. या ठिकाणचे 3 पॉइंट जे आहेत तर का ते चेक करा. पहिला, व्हेन ॲसेसिड स्टे इन हिज ओन हाऊस. जर व्यक्ती स्वतःच्या घरामध्ये राहत असेल तर त्याला HRA ची वजावट मिळणार नाही. दुसरा पॉइंट, व्हेन ही डज नॉट पे एनी रेंट और इनकर एनी एक्सपेंडिचर टुवर्ड्स रेंट. तो रेंट वरती राहण्यासाठी किंवा रेंटच्या
साठी कुठलाही खर्च करत नाही, तर अशा वेळेस तुला सुद्धा त्याला HRA ची वजावट मिळू शकत नाही. एक्झम्पशन मिळणार नाहीये. लास्ट, when rent paid is less than 10% of salary. ज्यावेळेस रेंट पेडची रक्कम ही HRA ची सॅलरी जी येईल त्याच्या 10% काढले, जर का रेंट पेड त्याची रक्कम कमी असेल तर त्यावेळेस एक्झम्पशन मिळणार नाही, म्हणजे HRA त्यावेळेस काय असेल, टोटली टॅक्सेबल असेल. ह्याच्यानंतर कॅल्क्युलेशन्सच्या वेळेस आपण आणखी काही उदाहरणं बघणार आहे, त्यावेळेस आपण इन डिटेल बघूया. नेक्स्ट, पुढचा पार्टली एक्झम्प्टेड अलाउन्स आहे तो म्हणजे चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स, सेक्शन 10 सबसेक्शन 14. यानुसार हा एक्झम्प्ट किती आहे? एक्झम्प्ट टू द एक्सटेंट ऑफ ₹100 पर मंथ पर चाइल्ड, मॅक्झिमम फॉर 2 चिल्ड्रन. चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्सची एक्झम्पशन आपल्याला किती मिळणार आहे? तर जास्तीत जास्त ₹100 प्रत्येक महिन्याला प्रत्येक मुलासाठी जास्तीत जास्त 2 मुलांची वजावट मिळू शकेल आपल्याला. ग्रँड चिल्ड्रन आर नॉट कन्सिडर. जर का एखादा नातू असेल, तुम्ही म्हणसाल की आम्हाला चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स मिळतोय आणि आम्हाला एक नातू आहे, त्यासाठी वजावट पाहिजे, तर त्यासाठी वजावट एक्झम्पशन मिळत नाही. एक्झम्पशन फक्त तुमच्या जर का ज्या एम्प्लॉईचं आपण कॅल्क्युलेट करतोय त्या एम्प्लॉईच्या मुलांसाठीच ही फक्त एक्झम्पशन मिळू शकेल. आता या ठिकाणी 100 पर मंथ पर चाइल्ड सांगितलेत. जर रक्कम तुम्हाला ₹150 मिळाली तर सूट कितीपर्यंत मिळेल? ती 100 पर्यंत. टू द एक्सटेंट ऑफ ₹100, 100 पर्यंतच मिळणार आहे. 150 मिळणार नाही तुम्हाला. किती मिळतील? 100 पर्यंत, म्हणजे 100 मिळतील. याच्या विरुद्ध जर रक्कम तुम्हाला चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्सची मिळते ₹80 पर मंथ पर चाइल्ड. इथं लिमिट किती सांगितलंय एक्झम्पशनचं? ₹100. तुम्हाला मिळतोय किती? ₹80. फिक्स मध्ये 100 मिळतील असं सांगितलंय का? नाही, 100 पर्यंत. मग तुम्हाला जर का 80 मिळत असतील तर किती? तर 80च तुम्हाला सूट मिळणार. एक सोपा रूल या ठिकाणी वापरायचा, जे तुम्हाला म्हणजे या ठिकाणी सेक्शन नुसार जे काही इन्कम टॅक्स नुसार लिमिट दिले ते लिमिट आणि ऍक्च्युअल अलाउन्स जो रक्कम आहे, या दोन्ही पैकी जी रक्कम लहान असेल ती एक्झम्प्टेड रक्कम असते. आणि ह्याच्या पुढे एक्झाम्पल्स बघताना आपण हे पॉइंट बघणार आहे इन डिटेल. आता जर का समजा आता पुढे मॅक्झिमम फॉर 2 चिल्ड्रन सांगितलंय, 3 मुलं असतील तर वजावटी किती, एक्झम्पशन कितीचं मिळेल? तर 2च मिळेल. एकच मुलगा आहे तर एक्झम्पशन कितीचं मिळेल? एकाच मिळेल. मॅक्झिमम फॉर 2 चिल्ड्रन सांगितलंय, मॅक्झिमम जास्तीत जास्त दोघांचं मिळेल. दोघांचंच मिळेल असं सांगितलंय का? नाही सांगितलं. मॅक्झिमम जास्तीत जास्त दोघांचं. आणि मुलगाच नसेल तर काय? टोटली टॅक्सेबल. तुम्हाला लहान मुलंच नाहीये, मुलगा असेल मुलगी असेल काहीच नाहीये. या ठिकाणी मुलगा असेल मुलगी असेल दोघांसाठी एक्झम्पशन जे आहे हे सारखंच आहे, ₹100 पर मंथ पर चाइल्ड. तुम्हाला दोन्ही मुली आहेत तेवढंच, दोन्ही मुलं आहेत तेवढंच तुम्हाला एक्झम्पशन असेल, याच्यामध्ये बदल होत नाही. नेक्स्ट, चिल्ड्रन हॉस्टेल अलाउन्स किंवा ह्याला फक्त आपण हॉस्टेल अलाउन्स म्हणतो. हा एक्झम्प्टेड आहे ₹300 पर मंथ पर चाइल्ड, मॅक्झिमम फॉर 2 चिल्ड्रन. इथं सुद्धा तुम्हाला एक्झम्पशन कितीपर्यंत मिळणार आहे? फक्त ₹300 पर्यंत मिळणार आहे. पर मंथ पर चाइल्ड, मॅक्झिमम फॉर 2 चिल्ड्रन. जर तुम्हाला ₹400 अलाउन्स मिळत असेल पर मंथ पर चाइल्ड तर काय करायचं? ₹400 मिळतोय, एक्झम्पशन कितीपर्यंत आहे? 300. मगाशी मी तुम्हाला जो नियम सांगितला तो लिमिट किती आहे? 300. ऍक्च्युअल किती आहे? 400. दोन्ही पैकी लहान रक्कम कोणती? 300. तीच सूट मिळेल तुम्हाला. याच्या विरुद्ध तुम्हाला समजा अलाउन्स मिळतोय ₹250 पर मंथ पर चाइल्ड. ऍक्च्युअल किती आता? 250 मिळतोय. लिमिट किती आहे? 300. दोन्ही पैकी लहान रक्कम कोणती? 250 येते. ₹250 लहान येतात, तेवढीच रक्कम तुम्हाला सूट मिळणार. मॅक्झिमम फॉर 2 चिल्ड्रन, जास्तीत जास्त 2 मुलांची त्या ठिकाणी सूट मिळू शकेल. पुढचा पॉइंट आहे ट्रान्सपोर्ट अलाउन्स. नॉर्मल पर्सन असेल, असेसमेंट इयर 2019-20 पासून हा टोटली टॅक्सेबल आहे. त्यापूर्वी ह्याची वजा त्या ठिकाणी एक्झम्पशन मिळत होतं, पण आता
तुम्ही जर का जुनी पुस्तकं बघचाल असेसमेंट इयर 18-19 पर्यंतची, तर त्या पुस्तकामध्ये या ठिकाणी याची एक्झम्पशनची रक्कम दिली असेल. पण आता नॉर्मल पर्सन टोटली टॅक्सेबल. पण ब्लाइंड पर्सन असेल, हँडिकॅप पर्सन असेल, तर त्याला सूट किती मिळते? ती एक्झम्प्ट अप टू ₹3200 पर मंथ. प्रत्येक महिन्याला ₹3200 पर्यंत तुम्हाला सूट मिळेल. अलाउन्स समजा तुम्हाला मिळतोय ₹2800. ऍक्च्युअल किती झाला? 2800. लिमिट किती आहे? 3200. दोन्ही पैकी लहान रक्कम कोणती? 2800. तेवढीच रक्कम काय असेल? एक्झाम्प्टेड असेल. दुसरं उदाहरण, समजा तुम्हाला अलाउन्स मिळतोय ₹4000. लिमिट किती आहे? 3200. ऍक्च्युअल किती आहे? 4000. दोन्ही पैकी लहान किती? 3200. तेवढीच सूट तुम्हाला मिळणार आहे. जे महत्वाचे अलाउन्सेस आहेत ते आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त काही अलाउन्सेस आहेत अजून बरेचसे, पण बीकॉमच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचे ते आपण बघतो या ठिकाणी फक्त. डिडक्शन्स अंडर सेक्शन 16. फर्स्ट पॉइंट स्टँडर्ड डिडक्शन अंडर सेक्शन 16 सबसेक्शन 1. हा किती असणार आहे? फिक्स मध्ये 50,000. तुम्ही सॅलरीड एम्प्लॉईड आहे, तर तुम्हाला एम्प्लॉई असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी 50,000ची सूट ही या असेसमेंट इयर साठी मिळणारच. नेक्स्ट पॉइंट एंटरटेनमेंट अलाउन्स. ह्याच्या दोन कॅटेगरी केल्या जातात. फर्स्ट पॉइंट आहे फॉर प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई, टोटली टॅक्सेबल इन ग्रॉस सॅलरी. नो डिडक्शन विल बी अवेलेबल फॉर प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई अंडर सेक्शन 16. या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टरला हे डिडक्शन तुम्हाला मिळणार नाही, ही वजावट मिळणार नाहीये. प्रायव्हेट सेक्टरला फक्त वरती सॅलरी मध्ये आपल्याला टॅक्सेबल करावं लागेल. फॉर गव्हर्नमेंट एम्प्लॉई, फर्स्ट ऍड इन ग्रॉस सॅलरी, देन लेस ऍज पर रिडक्शन 16 सबसेक्शन 2. मग रक्कम इथं वजा किती करायची? तर ते दिले, वी कॅन डिडक्ट लिस्ट ऑफ द फॉलोइंग. या ठिकाणी जे 3 पॉइंट दिले त्यापैकी जी रक्कम लहान असेल ती वजा होईल. फर्स्ट ₹5,000. सेकंड 20% ऑफ बेसिक सॅलरी. जी बेसिक सॅलरी आहे त्या वर्षभराची त्याच्या 20% काढा. ऍक्च्युअल अमाऊंट रिसिव्ड. एंटरटेनमेंट अलाउन्सची ऍक्च्युअली रक्कम तुम्हाला किती मिळाली ती घ्या. या तिन्ही पैकी जी रक्कम लहान असेल ती तुम्हाला डिडक्शन म्हणून मिळेल. प्रोफेशनल टॅक्स अंडर सेक्शन 16 सबसेक्शन 3. If paid by employer, first add in gross salary, then less under section 16 subsection 3. कंपनीने पेड केला तर सुरुवातीला ग्रॉस सॅलरी मध्ये टॅक्सेबल करा आणि त्यानंतर डिडक्शन 16 मध्ये वजा करा. पण हाच जर का एम्प्लॉईने पेड केला तर काय होईल? फक्त 16 ला वजा होईल. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आपण सॅलरी मधले अजून आपल्याला बरेचसे पॉइंट्स बघायचे, परक्विजिटचे पॉइंट बघायचे, काही कॅल्क्युलेशन्स बघायचे. पण जेवढं आपण लहान लहान भागामध्ये बघू तेवढं आपल्याला समजायला सोपं जाईल. या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण ज्या कन्सेप्ट बघितल्यात त्या तुम्हाला समजल्या असतील असं आपण समजूया. या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल यातले काही कन्सेप्ट, तर हा तुमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा पाठवा. कोविडच्या काळात आपण महाविद्यालयात येऊ शकत नाही, त्यामुळे आपण ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी शिक्षण घेतोय. त्याची या व्हिडिओमुळे सगळ्यांनाच सॅलरीच्या कन्सेप्ट समजायला मदत होईल असं आपण समजू. आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.